मंडळी, तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. यासोबतच तुळशीचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असतेच. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे सकारात्मकता राहते असे मानले जाते. त्या घरात माता लक्ष्मी वास करते. म्हणूनच लोक तुळशीच्या रोपाची पूजा करतात. यासोबतच तुळशीची पूजा केल्यानं भगवान विष्णूही प्रसन्न होतात. भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रसादाचा स्वीकार देखील करत नाहीत. तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दरिद्र राहत नाही, तो कधीच गरीब देखील राहत नाही. असा मनुष्य एखादं घोर पाप करूनही नरकामध्ये जात नाही. तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेऊया. एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते, हे स्वामी, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता? तुळशीच्या झाडाला नित्यनेमाने तुम्ही जल अर्पण का करता? या झाडाला जल अर्पण करण्याचं महत्त्व मला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचं रूप आहे. तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे. या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊ नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जो मनुष्य या कथेचा फक्त श्रवण करेल त्याला 100 वर्षांपर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होईल. देवी सत्यभामा म्हणते, हे प्रभू, मी या कथेला नक्कीच ऐकेल. तुम्ही मला ती कथा सांगा, मी या कथेला लक्ष देऊन ऐकेन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व काय आहेत याबद्दल कथा सांगू लागतात. पुरातन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण तर होता, परंतु तो खूपच नीच स्वभावाने, क्रूर, मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शौक पाळणारा होता. त्याचं मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्लीन असायचं. त्याला जुगाराचा, वैश्यांचा तसेच चोरी करण्याचा नाद होता. त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच पुण्य कर्म केले नाहीत. शास्त्रांचं कधी पठण केलं नाही, पूजापाठ केली नाही. त्यांचं मन नेहमीच दुसऱ्याच्या धनावर असायचं. तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वैश्यांसोबत ते पैसे तो उडवायचा. अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता. त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही. अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले. त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो. त्या नगराजवळ नर्मदा नदी वाहत असते. त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे. त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदी किनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूची स्तुती करण्यात मग्न असायचे. तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्यासोबतच थांबला. त्या विद्वान ब्राह्मणासोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळाली. तो त्या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत थांबला. त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले. तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला. तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होतं. तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा. त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे. तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे. एके दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता. तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला. त्या पापी ब्राह्मणाच्या झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशी जल टाकले. त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजलं की त्याचा मृत्यू झाला आहे. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात जाऊ लागले. रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूतांनो, तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? माझा मृत्यू कशामुळे झाला आहे? तेव्हा यमदूत म्हणू लागले, अरे दुष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पापे केले आहेस आणि तुझ्या या पापांमुळेच तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे. आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत. तिथे यमदेव तुझ्या पापांचा लेखाजोखा पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील.
त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूताजवळ क्षमा याचना करू लागला. परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले. जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोचले तेव्हा यमराजासोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व लेखाजोखा काढला आणि यमराजाला म्हणाला, हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहेत. याने कोणतंही पुण्याचं कर्म केले नाही. हा तर मोठा पापी आहे. याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे. तेव्हा यमराज म्हणाले, हे दूत, जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या. यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूत हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नगरात घेऊन गेले. त्या नगरात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते, ज्यामधील तेल उकळत होतं. त्या यमदूतांनी त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले. परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला, तो तेल एकदम थंड पडलं. या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. त्या यमदूतांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते. त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे. परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तर तेल अचानक शांत आणि थंड झालं. हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावत यमराजाकडे गेले. यमराजाने विचारलं, हे दूत, काय झालं? तुम्ही इतक्या तीव्र गतीने धावत का येत आहात? तेव्हा तो दूत म्हणतो, हे यमराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं, जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं, नरकातील अग्नी विझून गेले आणि तो उकळणारा तेलसुद्धा शांत झाला. तेव्हा ते यमराज म्हणतात, हे दूत, ही तर खूप विचित्र घटना आहे. असं तर पूर्वी कधीच झालं नाही. यमराज विचार करतच असतो. इतक्यात तिथे देवर्षी नारद मुनी येतात. नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात. त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात, हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळेवर आला आहात. आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकत आहोत. परंतु जसा तो तेलामध्ये पडला, तो तेल शांत झाले. तेव्हा देवर्षी नारद यमराजाला म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे, तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही. कारण त्या ब्राह्मणाद्वारा नकळत असं कर्म झालं आहे, जे कर्म या नरकाचे नाश करणारे आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो, त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो. आणि हा ब्राह्मण तर पूर्ण 1 महिना भगवान विष्णूच्या भक्तांसोबत राहिला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्यनेमाने तुळशी मातेला जल अर्पण केले आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा भाग्यवान बनला आहे. याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे. या ब्राह्मणाने नकळतपणे इतके पुण्य कमावले आहे, जे पूर्ण जन्मात सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका. या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहेत, त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा. देवर्षी नारद मुनींचे म्हणणं ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून काढून घेऊन येतात. आणि यमराज त्या दूतांना म्हणतात, हे दूत, या ब्राह्मण महात्माला घेऊन जा आणि सर्व नरकाचे दर्शन घडवून आणा. आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन घडवून त्याला घेऊन येतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण यक्ष बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, वनस्पतींमध्ये मला तुळस प्रिय आहे, महिन्यामध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे, तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे. आणि म्हणूनच जो मनुष्य नित्यनेमाने तुळशी मातेची पूजा करतो, तुळशी मातेला जल अर्पण करतो, तो मला सर्वात जास्त प्रिय आहे. त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही, तो कधीच नरकात जात नाही. ज्या घरामध्ये तुळशीचं झाड नेहमीच हिरवं असतं, अशा घरामध्ये नेहमीच सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशीपत्र अवश्य असायला हवं. कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकाराचा प्रसाद स्वीकार करत नाहीत. आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायलाच हवं.